अँड्रोमेडा गॅलेक्सी इंटरिंग द मिडल एज. मिडल एज म्हणजे मनातल्या वयात आलेली. याचा अर्थ काय होते? तरुणपणा किंवा मिडल एज ची गोष्ट राहते. तुमचं जर 100 वर्ष असेल वय, ठीक आहे, तर 1 ते 50 आणि 50 ते 100 म्हणजे हे जे आहे ते मिडल एज आहे. कोणतं आहे? मिडल एज. जिथं तुमचं आयुष्य इथं संपणार आहे, तर तुम्ही यापर्यंत 50 वर्षाचे झालात असा त्याचा अर्थ होतो मिडल एजचा. तर ही जी अँड्रोमेडा नावाची गॅलेक्सी आहे, आपली एक गॅलेक्सी, आपण जिथं राहतो, आपल्या गॅलेक्सीचं नाव गुगल मध्ये आपण बघितलं मिल्की वे. आठवते? मिल्की वे गॅलेक्सी आपण नाही काही केलं होतं. तशी ही एक गॅलेक्सी आहे. त्या गॅलेक्सीचं नाव आहे अँड्रोमेडा. काय नाव आहे? अँड्रोमेडा. द अँड्रोमेडा स्टार फॉर्मेशन रेट हॅज बीन स्टेडीली ड्रॉपिंग. ड्रॉपिंग शब्दाचा अर्थ की कमी कमी व्हायला लागला. जर कल्पना करा, आपण शेतामध्ये काहीतरी पेरलं, यावर्षी हळद टाकली, पुढच्या यावर्षी जर 10 क्विंटल झाली, पुढच्या वर्षी 8च क्विंटल झाली, त्याच्या पुढच्या वर्षी 6च क्विंटल झाली. हा रेट ड्रॉपिंग म्हणजे काय व्हायला लागला? घटायला लागला. काय व्हायला? तसंच या गॅलेक्सी मध्ये नवीन तारे निर्माण होणे. कशामध्ये? अँड्रोमेडा मध्ये. हे नवीन तारे होण्याचा रेटच कमी व्हायला लागला. म्हणजे नवीन नवीन तारे जन्मायला पाहिजेत की नाही त्या गॅलेक्सी मध्ये, पण नवीन तारे निर्माण व्हायले का? नाही. ही गोष्ट घडायला लागली. आता बघा, बघा आता काय आहे, स्पेशली ओव्हर द लास्ट 14 इयर्स, मागील 40 वर्षापासून ही घटना घडायला लागली. 40 मिलियन वर्षापासून. ठीक आहे, तर एवढे वर्ष झाले, कमी होत चाललाय स्पेशली ही गोष्ट. ते बघा, अशा पद्धतीची गॅलेक्सी असते की हा जो समूह आहे सगळ्या ताऱ्यांचा, या ताऱ्यांचा सगळा समूह एकत्रितरित्या, पण यांचा जन्म होणं आता कमी झाला ताऱ्यांचा, असं त्यांना म्हणायचं आहे. ठीक आहे, आता या बातमीबद्दल सांगायला गेलं तर ट्रू कलर फोटो ऑफ द अँड्रोमेडा गॅलेक्सी. बघा, हे खरीखुरी आहे बरं का. M32 नावाचा आणखीन एक शब्द वापरायला मी जाणीवपूर्वक. पहिल्यांदा आपण नाही का ती गॅलेक्सी अँड्रोमेडा हे पहिल्या गॅलेक्सीचं नाव सांगितलं, आणि हिच्या जवळ एक दुसरी उप गॅलरी आहे. त्या गॅलरीचं नाव काय आहे? M32. म्हणजे 2 गॅलेक्सी. ती लहान वाली गॅलेक्सी आहे, विजिबल अबव्ह द अँड स्लाइटली टू द लेफ्ट. तिच्या डाव्या बाजूला आहे. या अँड्रोमेडा या गॅलेक्सीच्या डाव्या बाजूला ही गॅलेक्सी आहे, छोटी वाली. लक्षात येते? अशा ताऱ्यांची गॅलेक्सी. त्यानंतर ॲस्ट्रॉनॉमर्स हॅव युज्ड डाटा कलेक्टेड बाय द हबल स्पेस टेलिस्कोप. काल मी तुम्हाला बोलता बोलता पण सांगितलं होतं याचं नाव हबल. कधी लक्षात ठेवायचं, हे टेलिस्कोप जे आहे हबल स्पेस, याच्या सहाय्याने अभ्यास केला जातो. लक्षात ठेवायला मग तुम्हाला वारंवार हे शब्द येणार, हबल स्पेस टेलिस्कोप. याच्या सहाय्याने तुम्हाला टेलिस्कोपच्या सहाय्याने वारंवार जर ताऱ्याचा अभ्यास कशाने करत असतील, गॅलेक्सीचा अभ्यास कशाने, हे नावच पाठ करून ठेवा, हबल स्पेस गॅलेक्सी आपलं टेलिस्कोप. लक्षात द्यायला. त्यानंतर द अँड्रोमेडा इज अ 2.5 टाइम्स वाइडर दॅन द मिल्की वे. पहा, आता तुमची जी गॅलेक्सी आहे तिचं नाव आहे मिल्की. काय आहे? मिल्की वे. आणि बाळांनो, तुमच्या गॅलेक्सी पेक्षा, तुम्ही या गॅलेक्सीत जगता, या गॅलेक्सी पेक्षा ही गॅलेक्सी 2 ते 2.5 टाइम्स एवढी वाइडर आहे, म्हणजे रुंद आहे. अशी तुमची जर एवढी असं समजा एक, तर हे किती आहे? 2 किंवा 2.5 एवढा अंतर जास्त, म्हणजे एवढी विस्तीर्ण मोठी आहे. कोणती? अँड्रोमेडा. अँड्रोमेडाचा असा रुंद भाग जास्त. लक्षात द्यायला लागलं काय म्हणायला लागलं? किती? 2 ते 2.5 टाइम्स पट, म्हणजे 2.5 पट मोठी आहे. 2 किंवा 2.5 पट मोठी. त्यानंतर अ कॉइन टॉस. बघा, आता दुसरा काय प्रश्न आहे त्याच्यावर. Using their map, the astronomers found that the Andromeda's star formation rate has been steadily dropping. की खूप कमी व्हायला लागला हळूवारपणे. And especially over the last 14 million years, मागील 40 मिलियन वर्षापासून.
हे नवीन तारे जन्मण्याचा जो रेट आहे फार घटायला लागला. तर हे त्या गॅलेक्सी बद्दल सांगितलं. रिसेंट स्टार फॉर्मेशन वॉज द कॉन्सन्ट्रेटेड इन द गॅलेक्सीज रिंग स्ट्रक्चर अँड दॅट इज वेअर द रेट इज ड्रॉपिंग मोस्ट ॲज वेव. तर फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला याच्यावरून की याचे जे रेट आहे तारे जन्मांचा तो कसा झाला आता 50% वर झाला, म्हणजे फार कमी झाला. लक्षात यायला लागलं, एवढंच लक्षात.